परत एकदा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोबारिक प्रोसेस. म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर जो आहे गॅसचा तो आपण काय ठेवतो, कॉन्स्टंट ठेवतो. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. समजतंय? म्हणजे जर एखादी प्रोसेस एखाद्या गॅसवर जर घडत असेल तर त्या ठिकाणी त्या गॅसचा प्रेशर जर आपण कॉन्स्टंट मेंटेन करत असू तर त्या ठिकाणी त्या गॅसवरती जी काही प्रोसेस घडते त्या प्रोसेसला आपण म्हणतो कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. त्याला दुसरं नाव आहे आयसोबारिक प्रोसेस. कन्सिडर करा, एक आपण गॅस घेतलाय, ज्या गॅसला आपल्याला काय करायचंय, हिटेड म्हणजे गरम करायचं आहे कॉन्स्टंट प्रेशरला. त्यावेळेस काय घडतं, जे टेम्परेचर आहे गॅसचं तसंच ते जे काही व्हॉल्यूम असणार आहे गॅसचं ते काय होईल, इन्क्रीज होईल. आता या ठिकाणी जर त्या गॅसचं जर व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत आहे तर आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, जी काही आपण हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे त्या गॅसला ती युटिलाइज होत आहे, तिचा वापर होत आहे त्या गॅसची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. तसंच ती जी हीट आहे त्याचा वापर हा त्या गॅसमध्ये काहीतरी वर्क डन करण्यासाठी देखील त्याचा वापर होणार आहे. समजतंय? म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या गॅसला कॉन्स्टंट प्रेशरला आपण जर हीट एनर्जी सप्लाय करतो, त्याला जर त्या गॅसला आपण तापवतो त्यावेळेस त्या गॅसचं टेम्परेचर आणि त्याचं व्हॉल्यूम हे दोन्ही पण काय इन्क्रीज होणार आहे आणि त्या ठिकाणचा प्रेशर हा कॉन्स्टंट राहणार आहे. मग त्या गॅससाठी पीव्ही डायग्राम जर आपण पाहिली, जर आपण प्रेशर वाय ऍक्सिस वरती प्लॉट केला, व्हॉल्यूम हा एक्स ऍक्सिस वरती प्लॉट केला, तर आपल्याला या ठिकाणी पीव्ही डायग्राम ही हॉरिझॉन्टल लाईन मिळेल. आणि या ठिकाणी इनिशियल स्टेजला प्रेशर होता P1, व्हॉल्यूम होतं V1. फायनल स्टेजला आपल्याला फायनल स्टेज भेटते 2 नंबरच्या पॉईंटने या ठिकाणी दाखवलेले आहे. फायनली प्रेशर हा सेमच राहील पण त्या ठिकाणी व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. या ठिकाणी 1 कडून 2 कडे जाताना व्हॉल्यूम हा इन्क्रीज झालेला आहे पण त्या ठिकाणी प्रेशर हा कॉन्स्टंट राहिलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन मिळते. त्यानंतर जर आपण टीएच डायग्राम जर पाहिली, टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपी, तर सुरुवातीचं टेम्परेचर हे कमी होतं, ते T1 असेल. सुरुवातीची एंट्रॉपी देखील कमी होती, ती असेल S1. म्हणजे या ठिकाणी T1 आणि S1 त्याचा जो पॉईंट आहे तो आपल्याला फर्स्ट पॉईंट भेटला. आणि त्या ठिकाणी जर त्या गॅसला आपण जर हीट एनर्जी जर सप्लाय केली तर हीट एनर्जी सप्लाय केल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर काय होईल, वाढत जाईल. समजतंय? सुरुवातीचं टेम्परेचर T1 होतं, त्यानंतरचं टेम्परेचर काय होतं, वाढत जातं आणि फायनली त्याचं टेम्परेचर किती झालं, T2 एवढं. समजतंय? तसंच एंट्रॉपी यस ही जी काही प्रॉपर्टी आहे सिस्टीमची ती टोटली डिपेंड आहे हीटवरती. म्हणजे जर आपण एखाद्या गॅसला हीट एनर्जी जर सप्लाय केली तर त्याची एंट्रॉपी काय होते, वाढत जाते. समजतंय? सुरुवातीची एंट्रॉपी होती S1 एवढी आणि ती एंट्रॉपी काय झाली, त्यानंतर हीट एनर्जी त्या गॅसला दिली त्यामुळे त्याची एंट्रॉपी काय होईल, 1 पॉईंट वरून वाढत जाईल आणि ती कितीपर्यंत वाढेल, 2 नंबरच्या पॉईंट पर्यंत येईल. म्हणजे फायनली आपल्याला टेम्परेचर भेटलं T2 आणि एंट्रॉपी भेटली S2. मग तो जर पॉईंट आपण घेतला तर फायनल पॉईंट आपल्याला भेटतो 2 नंबरचा पॉईंट या ठिकाणी दाखवलाय. आणि या ठिकाणी 1 ते 2 कडे प्रोसेस ही जाणार आहे. मग ती प्रोसेस या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे टीए डायग्राम तुम्हाला या पद्धतीने मिळेल. त्यानंतर फायनली आपण एच डायग्राम काढला. एच म्हणजे एंथॅल्पी, एस म्हणजे एंट्रॉपी. आता एंथॅल्पी ही टेम्परेचरवरती डिपेंड असते. आता या ठिकाणी गॅसला जर आपण हीट एनर्जी सप्लाय करतोय तर त्यावेळेस त्याचं टेम्परेचर काय होतं, वाढत जातं. तर सुरुवातीचं टेम्परेचर होतं T1 इथपर्यंत होतं 1 नंबरच्या पॉईंट पर्यंत. तसं सुरुवातीची एंट्रॉपी होती S1 एवढं 1 नंबरच्या पॉईंट पर्यंत. समजतंय? S1 आणि T1 सुरुवातीचं टेम्परेचर होतं T1 एवढं होतं ते आणि सुरुवातीचं एंट्रॉपी तिथून एवढी होती. समजतंय? सुरुवातीचं टेम्परेचर होतं T1 एवढं आणि सुरुवातीची एंट्रॉपी होती S1. मग आपल्याला 1 नंबरचा पॉईंट भेटला. त्यानंतर आपण जर त्या गॅसला हीट एनर्जी सप्लाय केली
हीट एनर्जी सप्लाय केल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर काय होईल, वाढत वाढत जाईल. आणि गॅसचं टेम्परेचर वाढवलं तर त्याची एंट्रॉपी पण काय होते, एच पण काय होते, इन्क्रीज होते. तर सुरुवातीला एंट्रॉपी होती H1 एवढी, आता एंट्रॉपी काय होईल, वाढत वाढत जाईल आणि H2 एवढी होईल. तसंच सुरुवातीला एंथॅल्पी ही वाढत वाढत जाईल. सुरुवातीला एंथॅल्पी होती H1 एवढी, फायनल त्याची एंथॅल्पी झाली H2 एवढी. सुरुवातीला एंट्रॉपी S1 इथपर्यंत होते आणि त्या गॅसला हीट एनर्जी दिल्यामुळे त्याची एंट्रॉपी काय होते, ही वाढत वाढत जाते आणि फायनली आपल्याला त्याची एंट्रॉपी भेटेल H2 एवढी. म्हणजे फायनल स्टेजला त्याची एंट्रॉपी असेल H2, एंथॅल्पी असेल H2. एंथॅल्पी H2 आणि S2 हे जर एंट्रॉपी जर आपण घेतली तर आपल्याला या ठिकाणी 2 नंबरचा पॉईंट मिळून जाईल. मग या ठिकाणी प्रोसेस 1 कडून 2 कडे जाते. म्हणजे पहिला इनिशियल स्टेज आणि फायनल स्टेज आपण लोकेट केली. प्रोसेस जर 1 कडून 2 कडे जाते, या ठिकाणी आपण ही ग्राफ शो करूया. समजते? म्हणजे आपल्याला फायनल ग्राफ असा भेटेल. फायनली आपल्याला असा ग्राफ भेटेल या ठिकाणी. ओके, 1 कडून 2 कडे जातात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला ह्याचे फॉर्म्युले काढायचे. आता या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट आहे, तर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर आपण या ठिकाणी चार्ल्स लॉ अप्लाय करू शकतो. कोणता लॉ? चार्ल्स लॉ. मग चार्ल्स लॉ जर अप्लाय केला तर चार्ल्स लॉ प्रमाणे व्हॉल्यूम इज डायरेक्टली इक्वल टू द टेम्परेचर. मग या ठिकाणी V इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू टेम्परेचर. मग या ठिकाणी T ला जर दुसऱ्या साईडला घेतलं म्हणजे आपण काय V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, V1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू V2 अपॉन T2. हे चार्ल्स लॉ अप्लाय केलं, चार्ल्स लॉ अप्लाय झालेला आहे. या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला भेटेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण या ठिकाणी वर्क डनचा फॉर्म्युला, वर्क डन साठी जो फॉर्म्युला आहे जो आपण तो काढला इंटिग्रेशन 1 to P into D, तर आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळतो P2 V2 मायनस P1 V1. आता PV इज इक्वल टू काय असतो, MRT असतो. PV इज इक्वल टू काय असतो, MRT. बरोबर, PV इज इक्वल टू काय असतो हे लक्षात ठेवा. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय आहे, PV इज इक्वल टू MRT. समजतंय? मग या ठिकाणी P2 V2 फायनल स्टेजला काय येईल, प्रेशर P2 आहे, व्हॉल्यूम V2 आहे आणि टेम्परेचर किती आहे T2. म्हणजे आपण काय म्हणू शकतो P2 V2 दॅट इज इक्वल टू MRT2. म्हणजे इथं P2 V2 च्या ऐवजी काय लिहू शकतो, MRT2 लिहू शकतो. तसंच P1 V1 च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, MRT1. मग इथे MR काय निघेल, कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील T2 मायनस T1. म्हणजे हा देखील आपण फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू शकतो. समजलं? त्यानंतर चेंज इन एंटरनल एनर्जी. चेंज इन एंटरनल एनर्जी सर्व प्रोसेससाठी, सर्व जे गॅसेसचे जे काही प्रोसेस आपण पाहणार आहोत, आयडियल गॅस प्रोसेस, सर्व आयडियल गॅस प्रोसेससाठी चेंज इन एंटरनलचा फॉर्म्युला सेम आहे. तो असेल डेल्टा DU दॅट इज इक्वल टू MCV इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1. त्यानंतर आपण हीट सप्लाय काढणार आहोत. तर हीट सप्लाय जी आहे कॉन्स्टंट प्रेशरला, त्यासाठीचा जो फॉर्म्युला जर आपण फाइंड आउट केला तर आपल्याला फॉर्म्युला भेटतो हीट सप्लाय फॉर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस दॅट इज Q इज इक्वल टू MCP T2 मायनस T1. हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट जर आपण फॉर्म्युला काढला चेंज इन एंथॅल्पीचा, तर चेंज इन एंथॅल्पीचा फॉर्म्युला देखील सर्व आयडियल गॅसेस प्रोसेससाठी सेम आहे आणि तो असेल MCP T2 मायनस T1. समजतंय? मग या ठिकाणी पहा Qचा फॉर्म्युला आणि Hचा फॉर्म्युला, डेल्टा Hचा फॉर्म्युला चेंज इन हे सेम आहे. म्हणजे जी काही हीट सप्लाय Q इज इक्वल टू काय असेल इथे डेल्टा H असेल.
समजते? कोणत्या प्रोसेससाठी? कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेससाठी. आणि या ठिकाणचे हे जे दोन फॉर्म्युले आहेत पहा, चेंज इन इंटरनल एनर्जी आणि चेंज इन एन्थॅल्पी, हे दोन्ही फॉर्म्युले सर्वच्या सर्व प्रोसेस जे असतील वेगवेगळ्या प्रोसेस सगळ्या प्रोसेससाठी सेम राहणार आहे. फक्त जर प्रोसेस चेंज झाली तर वर्क डनचा फॉर्म्युला या ठिकाणी बदलणार आहे. त्यानंतर हीट सप्लायचा फॉर्म्युला बदलणार आहे. प्रत्येक प्रोसेससाठी वेगवेगळा असेल. त्यानंतर चेंज इन एन्ट्रॉपी याचा देखील फॉर्म्युला बदलणार आहे. समजते? मग चेंज इन एन्ट्रॉपी जर आपण काढली कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेससाठी तर ती आपल्याला भेटेल mCp log to the base E V1 upon V2. किंवा इन टर्म्स ऑफ टेम्परेचर जर काढायची म्हणलं तर तो त्याचा फॉर्म्युला येईल mCv log to the base E T2 upon T1. समजते? हे जे फॉर्म्युले होते ते फॉर्म्युले होते कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेससाठी. ओके स्टुडंट, आपण आपलं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चर लगेच स्टार्ट होईल.